बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या कल्याणासाठीच केला पाहिजे, कल्याणासाठी झाला पाहिजे, या दृष्टीनं स्वतः गणेशांनी आपल्या अवतार लीलेमध्ये अनेक अशा सुंदर कथा दिल्या आहेत. कारण प्रत्येक बुद्धिवंताला राक्षसाशी शस्त्रानं युद्ध करता येईल अशी काही शक्यता नसते. प्रत्येक बुद्धिवंत माणसाला राक्षसाशी कोदंडधनुष्य घेऊन युद्ध करून जिंकता येईल याची शक्यता नाही. पण बुद्धिवान माणसाकडे बुद्धी आहे. या बुद्धीचा वापर केला तरी सुद्धा फार मोठमोठे राक्षस, मोठमोठे असुर, मोठमोठे दुष्ट निष्प्रभ होऊ शकतात. त्यांच्या शक्ती क्षीण करता येतात, त्यांच्या शक्तीचा क्षय करता येतो. मग बुद्धिवंताने किमान आपल्या बुद्धीनं, आपल्या उपासनेनं, आपल्या तपश्चर्येनं समाजामधल्या दुष्टांची शक्ती कशी खच्ची करता येईल, कशी संपवता येईल, दुष्ट शक्तीचा कसा पाडाव करता येईल, यासाठी आपली बुद्धिमत्ता वापरली पाहिजे. अन्यथा बुद्धी असल्याचा उपयोग काय?